राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आज जमा होणार 4,000 रुपये। लगेच या 5 गोष्टी तपासा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस हा आपल्यासाठी म्हणजे अन्नदात्यांसाठी एका खूप मोठ्या आणि आनंददायी बातमीने उजाडला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे। आज आपल्या बँक खात्यांमध्ये फक्त एकच नाही तर 2 मोठे हप्ते एकत्रितपणे जमा होणार आहेत। केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते आज एकाच वेळी आपल्या खात्यात जमा होणार आहेत। यामुळे आपल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो। मुख्य माहिती: 2 हप्ते एकत्रित 4,000 रुपये। मित्रहो, आज देशभरातील सुमारे 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 20,500 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील 92,71,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे मिळून एकूण 4,000 रुपये आज तुमच्या खात्यात जमा होतील। ही रक्कम आपल्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। हप्ता का रखडला होता? शासकीय स्पष्टीकरण: तुमच्या मनात प्रश्न होता की हप्ता का उशिरा झाला? यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती। मात्र आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। 4. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी। सविस्तर माहिती: शेतकरी मित्रांनो, हे वितरण 2 टप्प्यात होणार आहे। आज पहिल्या टप्प्यात अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, सोलापूर, रायगड, नांदेड, जळगाव, नंदुरबार, धुळे, ठाणे, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील पात्र तालुक्यांमध्ये पैसे जमा होतील। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करू नका। उर्वरित 21 जिल्ह्यांचा दुसरा टप्पा पुढील 2 ते 3 दिवसात सुरू होईल। अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा। 35% शेतकरी अपात्र का? सावधानता आणि उपाय: सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत। कारण: 1. एक कुटुंब एक लाभार्थी, रेशन कार्डवरील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल। 2. ई-KYC, ज्यांचे KYC अपूर्ण आहे त्यांचे पैसे अडकतील। 3. आधार लिंक, बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे। 4. फार्मर ID, नवीन नियमानुसार फार्मर ID कार्ड आवश्यक आहे। 6. माझी जोडलेली विशेष माहिती: शेतकरी दादांनो, सरकारकडून मिळणारी ही मदत आपल्या घामाचे फळ आहे। शेतीमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात हे 2 ते 4,000 रुपये आपल्याला खूप मोठा आधार देतात। त्यामुळे हे पैसे इतरत्र खर्च न करता बियाणे, खते किंवा शेतीच्या अवजारांसाठीच वापरा, जेणेकरून पुढचे पीक जोमाने येईल। तुम्हाला ही मदत वेळेत मिळतेय का? सरकारचे हे नियोजन तुम्हाला कसे वाटते? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर शेतकरी बांधवांनो, आज रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। संयम ठेवा आणि अधिकृत माहितीसाठी MHB मराठी न्यूज पाहत रहा। शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर तुमचे 4,000 रुपये खात्यात जमा होणार नाहीत। ही प्रक्रिया तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात करू शकता। मोबाईलवरून OTP द्वारे सर्वात सोपी पद्धत: स्टेप 1. सर्वात आधी गुगलवर जा आणि pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाईट उघडा। स्टेप 2. होम पेजवर तुम्हाला उजव्या बाजूला ई-KYC नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। स्टेप 3.
आता तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा. स्टेप 4. आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर तिथे भरा आणि गेट मोबाईल OTP वर क्लिक करा. स्टेप 5. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो बॉक्समध्ये टाका आणि सबमिट करा. स्टेप 6. शेवटी गेट आधार OTP वर क्लिक करा. आता आधार कार्डच्या मुख्य सर्व्हरकडून एक OTP येईल. तो टाकून सबमिट फॉर ऑथ वर क्लिक करा. रिझल्ट. जर स्क्रीनवर eKYC इज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज आला तर समजा तुमची KYC पूर्ण झाली आहे. CSC केंद्रावर जाऊन जर मोबाईल लिंक नसेल तर, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जा. तिथे तुमचा आधार नंबर द्या. तुमच्या बोटांचे ठसे देऊन तुम्ही तुमची eKYC पूर्ण करून येऊ शकता. यासाठी शासनमान्य अत्यल्प शुल्क आकारले जाते. PM किसान मोबाईल ॲपद्वारे प्ले स्टोअरवरून PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशनचा फीचर आहे. तुमचा चेहरा स्कॅन करून तुम्ही स्वतःची आणि इतर 10 शेतकऱ्यांची देखील KYC करू शकता. शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे फक्त KYC मुळे अडकले आहेत. तुम्हाला KYC करताना काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. शेतकरी बांधवांनो, आता आपण एका साध्या उदाहरणाने पाहूया की नक्की eKYC कशी करायची. समजा आपल्या गावचे बहिराम दादा आहेत. त्यांना PM किसानचा हप्ता हवा आहे, पण त्यांची KYC झाली आहे की नाही हे त्यांना माहीत नाही. मग बहिराम दादा काय करतील? पहिली पायरी, त्यांच्या मोबाईलमध्ये Google उघडतील आणि तिथे PM किसान सर्च करतील. पहिलीच अधिकृत वेबसाईट येईल, pmkisan.gov.in. त्यावर ते क्लिक करतील. दुसरी पायरी, आधार नंबर टाकणे. वेबसाईट उघडल्यावर बहिराम दादांना होमपेजवर eKYCचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर त्यांना त्यांचा 12 अंकी आधार नंबर टाकायला सांगितले जाईल. बहिराम दादा त्यांचा आधार नंबर व्यवस्थित बघून तिथे भरतील आणि सर्च बटन दाबतील. तिसरी पायरी, आता बहिराम दादांना त्यांचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंबर टाकताच त्यांच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येईल. तो OTP त्यांनी बॉक्समध्ये भरला की पुढची प्रोसेस सुरू होईल. चौथी पायरी, यानंतर बहिराम दादांना गेट आधार OTP वर क्लिक करावे लागेल. आता त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर 6 अंकी OTP येईल. बहिराम दादा तो 6 अंकी नंबर टाकतील आणि सबमिट फॉर ऑथ वर क्लिक करतील. 5. निकाल. जसे बहिराम दादांनी सबमिट केले तसे त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर हिरव्या अक्षरात मेसेज येईल, eKYC इज सक्सेसफुली सबमिटेड. याचा अर्थ असा की बहिराम दादांची KYC पूर्ण झाली आहे आणि आता त्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी महत्त्वाची टीप. शेतकरी मित्रांनो, जर बहिराम दादांना तिथे ऑलरेडी डन असा मेसेज आला असता तर त्याचा अर्थ त्यांची KYC आधीच पूर्ण आहे, त्यांनी पुन्हा करण्याची गरज नाही. पण जर प्रोसेस पूर्ण झाली नसेल तर मात्र आजच बहिराम दादांसारखी ही स्टेप फॉलो करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जिल्हा यादीत आहे का? पैसे जमा झाले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.